आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला राजकीय टॉप 9 बातम्या। आढळराव पाटील आज अजित पवार गटात पक्षप्रवेश करण्याची शक्यता। अजितदादांची देवगिरीवर आज सकाळी 10 वाजता बैठक। शिरूरमधील आमदार उपस्थित राहतील। सुनील तटकरेंनी फ्रॉड करून पैसे कमावले, माझ्याकडे पुरावे आहेत। विजय शिवतारेंचे तटकरेंवर हे गंभीर आरोप। तर शिवतारेंच्या मनावर परिणाम झाल्यानं ते काहीही बोलतात, तटकरेंचा पलटवार। साताऱ्याच्या जागेसाठी भाजप आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच। 2 दिवसांपासून उदयनराजे दिल्लीत ठाण मांडून, तर अजित पवार गटाचाही साताऱ्याच्या जागेवर दावा। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक। उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार। बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्राच्या जागांबाबत चर्चा होणार। बैठकीत महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। मला जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली। माझं तिकीट राज्यानं नाही, सर्वोच्च नेत्यांनी ठरवलंय। मला लोकसभा लढवायची नव्हती। तिकीट जाहीर झाल्यानंतर बुद्धीनं निर्णय घेतला आणि मन कपाटात काढून ठेवलं। बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंचं हे विधान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिली, माझं तिकीट राज्यांनी नाही ठरवलेलं आहे, देशाने ठरवलंय। देशातल्या सर्वोच्च नेत्यांनी ठरवलंय। त्यांच्या मनामध्ये काहीतरी चांगलंच असेल असा मला विश्वास आहे। कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून केदार दिघेंचं नाव चर्चेत। श्रीकांत शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून उत्तर मुंबईमधून तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा। पियुष गोयल यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकरांना तिकीट मिळणार का, याकडे लक्ष। रामटेक लोकसभेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच। काँग्रेसचे कुणाल राऊत आणि ठाकरे गटाच्या सुरेश साखरेंनी घेतलेत उमेदवारी अर्ज। रामटेकची जागा कोण लढवणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष।